युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेनं 50हून अधिक लढाऊ विमानं मध्य आशियात पाठवलीत. त्यामध्ये F-22, F-35 आणि F-16 या लढाऊ विमानांचा समावेश आहे. इंडिपेंडेंट फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि मिलिटरी एव्हिएशन मॉनिटर्सने या विमानांच्या हालचाली नोंदवल्यात. अमेरिका आणि इराण दरम्यानच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. जिनिव्हामध्ये या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. अण्वस्त्र निर्मितीवरून अमेरिका आणि इराणमध्ये मतभेद कायम आहेत. इराणने अमेरिकेच्या अटी अमान्य केल्यास अमेरिका बळाचा वापर करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय. आणि त्यामुळे अमेरिकेनं मध्य आशियात धाडलेल्या लढाऊ विमानांमध्ये इराणच्या छातीत नक्कीच धडकी भरली असेल. पण हे युद्ध पेटल्यास मध्य आशियावर युद्धाचे ढग गडद होण्याची शक्यता आहे. तर याच्यामुळे इराणवरती हल्ला करण्याची अमेरिकेची क्षमता आता प्रचंड वाढलेली आहे. तर थोडक्यामध्ये जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर याचा इराणवरती काय परिणाम होईल? याचा इराणवरती असा परिणाम होईल की हे एक दबावतंत्र आहे. इराणला ते दम देत आहेत की जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही, न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवला नाही तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू. दुसरं, ते जी विमानं त्यांनी आणलेली आहेत की जी न्यूक्लिअर रेडिएशन चेक करतात, त्यामुळे जो अणुबॉम्बचा जो प्रोग्राम आहे इराणचा त्याच्यावरती लक्ष ठेवलं जात आहे.